आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। विजयोत्सव साजरा करतायत पांडव, परंतु मी ह्यांच्या विजयाचा पराजय करून टाकणार आहे। सर्वनाश करून टाकणार आहे मी, सर्वनाश। तू माझ्या पित्याला अधर्माने मारलंस, आज मी तुला सुद्धा अधर्मानेच मारेन, अधर्मानेच उत्तर देईन। मामाश्री, मी पापी दृष्टद्युम्नाची हत्या करून माझ्या पित्याचा प्रतिशोध घेतलाय। अश्वत्थामा, तू शिखंडी। महाराज, अश्वत्थाम्याच्या रूपात साक्षात महाकाल पांडवांच्या शिबिरांच्या जवळ जात आहे। महाराज,
अश्वत्थामा पांडवांची हत्या करण्यासाठी त्यांच्या शिबिरात जातो आहे, पण त्याला हे माहित नाही की तिथे पांडव नाहीत तर द्रौपदीचे 5 पुत्र झोपलेले आहेत. हे 5 भाऊ तर ढाराढूर झोपले आहेत. अगदी निश्चिंत तर असणारच. हे युद्ध जिंकलेले आहेत आणि आता राज्य सुद्धा यांचंच असणार आहे. हो ना, हे लोक राज्य करतील, परंतु आपल्याला रात्री सुद्धा जागावं लागेल. अश्वत्थामा थांब. मी सुद्धा तुझ्यासोबत आतमध्ये येणार. नाही, पण ते 5 जण आहेत आणि तू एकटा आहेस. माझ्या प्रतिज्ञेच्या पुढे कोणीही येणार नाही. मी त्या 5 जणांना माझ्या हाताने मारण्याची शपथ घेतली आणि मीच ह्या 5 जणांना मारणार आहे. तुम्ही दोघे बाहेर पहारा द्या. मामाश्री, मी समस्त पांडवांचा वध केलाय. माझी प्रतिज्ञा आता पूर्ण झाली आहे. माझ्या प्रतिशोधाचा अध्याय आता समाप्त झाला आहे. चला चला मामाश्री, युवराज दुर्योधनाला आपल्या ह्या विजयाचा शुभ समाचार ऐकवतो. चला. महाराज, अश्वत्थामाने द्रौपदीच्या 5ही पुत्रांची निघृण हत्या करून कसं महापाप केलंय. द्रोणाचार्यांसारख्या धर्मवीरांचा पुत्र असून सुद्धा अश्वत्थामाने केवढा मोठा अधर्म केलाय महाराज. होय गांधारी, अश्वत्थामाने हे घृणास्पद कर्म करायला नको होतं. त्याने माझ्या पुत्राला दुर्योधनाला काही लाभ तर नाही झाला, उलट तो ह्या महापापाचा भागीदार मात्र अवश्य झाला. युवराज, युवराज, मी जिंकलो युवराज. मी 5 पांडवांचा वध केला युवराज. युवराज, युवराज, हे बघा, मी पांडवांच्या रक्ताने माझी तलवार रक्तरंजित केली आहे. बघा, मी 5 पांडवांच्या रक्ताने माझे हात धुतले आहेत. हे बघा युवराज, हे रक्त, हे रक्त 5 पांडवांचे रक्त आहे. हे बघा युवराज. हो युवराज,
मी माझी प्रतिज्ञा पूर्ण केली आहे. मी 5 पांडवांचा वध केला आहे. कोणाला बोलू सुद्धा दिलं नाही. त्यांच्या निद्रेला मी काल निद्रेत बदलून टाकलंय. हो युवराज, बघ युवराज, तुझा अंतिम सेनापतीच शेवटी जिंकला आणि तुझी सेना सुद्धा जिंकली. हो युवराज, हो, तुझी सेना सुद्धा जिंकली. अभिनंदन, अभिनंदन युवराज, तुम्ही विजय झाला, तुम्ही जिंकलात युवराज. अंतिम विजय तुमचा झाला आहे युवराज. मी विजयी झालो. माझ्या भावांच्या मृत्यूचा प्रतिशोध तू घेतलास अश्वत्थामा. मी आज तुझ्यावर अति प्रसन्न आहे मित्रा, अति प्रसन्न. हो युवराज, मी माझ्या पिताश्रींच्या मारेकऱ्याला दृष्टद्युम्नाला सुद्धा मारून टाकले. मी शिखंडीला सुद्धा परलोकी पाठवले. आता 5 पांडवांच्या मृत शरीराजवळ बसून त्यांचे 5 पुत्र आणि द्रौपदी अश्रू ढाळतील, विलाप करतील. मित्रा अश्वत्थामा. हो युवराज, तू मला ही बातमी ऐकून धन्य केलेलं आहेस. मी धन्य झालो अश्वत्थामा, मी धन्य झालो. जा मित्रा, तू माझ्या मिठाच्या ऋणातून मुक्त केलं. जे तुझे पिताश्री तुझ्या शिरावर ठेवून गेले होते आणि जे दूध मी तुला दिलं होतं त्याच्या ऋणातून सुद्धा मी तुला मुक्त केलं अश्वत्थामा. धन्यवाद युवराज, धन्यवाद, धन्यवाद. मित्र अश्वत्थामा. हो युवराज, तू माझी अंतिम इच्छा पूर्ण करशील. हो मित्रा, हो. मला त्या 5 पांडवांच्या मृत्यूची बातमी परत ऐकव अश्वत्थामा. हो, परत ऐकव. मित्रा, मी त्या 5 पांडवांच्या शिबिरात घुसून ते झोपलेले असतानाच एक एक करून मारून टाकलं. आता 5 पांडवांच्या सामूहिक चिता पेटतील. चिता. दुःशासन, ऐकलंस? माझ्या पुत्रांनो, माझ्या बंधूंनो, परम मित्र कर्णा, तू सुद्धा ऐकलंस का? मी खरंच धन्य झालोय.
दुःशासन, दुःशासन, मी विजयी होऊन येतोय. माझं स्वागत एका विजेत्या सारखं करा. विजेत्या सारखं. विजयी दुर्योधन येतो आहे. विजेता सगळ्या जगाचा विजेता. विजेता दुर्योधनाच्या स्वागताची तयारी करा. विजेता दुर्योधनाच्या स्वागताची तयारी करा. मित्रा, युवराज, 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 नाही, नाही, युवराज, युवराज, नाही. पांडव वध का विजय गर्भ में. पांडवांच्या मृत्यूंची बातमी ऐकून दुर्योधन मृत्यूच्या अंतिम क्षणी गर्वाने भरून गेला. त्याच्या प्रतिशोधाची भावना इतकी तीव्र होती की तो स्वतःच्या मृत्यूचे दुःख सुद्धा पांडवांच्या वधाचा समाचार ऐकून त्या आवेगात विसरून गेला. राजमुकुटाची अभिलाषा असलेला दुर्योधन शेवटी मृत्यूची चादर शरीरावर घेऊन शांत झाला. सुईच्या अग्रावर मावेल इतकी भूमी सुद्धा देणार नाही असे म्हणणारा दुर्योधन हे संपूर्ण भूमीच सोडून निघून गेला. कायमचा निघून गेला. राजमुकुट का अभिलाषी था, धूल की चादर ओढ़ चला. तिल भर भूमि न देने वाला, सारी भूमि को छोड़ चला. तुम्ही लाख सांगितलं तरीही मी पांडवांना इंद्रप्रस्थ परत देणार नाही. मी त्या भिक्षुकांना 5 गावं तर काय, सुईच्या अग्रावर मावेल इतकीही भूमी देणार नाही. तेरी शक्ति के सदुपयोग से. तिळभर भूमी न देणारा हा दुर्योधन सगळी पृथ्वी सोडून गेला. ईर्ष्या, लोभ यामुळे त्याचे सगळे सद्गुण लुप्त झाले. आता बंद डोळ्यांनी तो आकाशाकडे हात पसरून काय मागणार होता. शेवटी अशा बलशाली, उद्दाम, अभिलाषी दुर्योधन अंतिम क्षणे तडफडून मृत्यू पावला. कितने भाग्य जगा सकता था, क्या कुछ दे सकता था जग को, केवल लहू निचोड़ चला. तिल भर भूमि न देने वाला, सारी भूमि को छोड़ चला. ईर्ष्या और लोभ के कारण, ईर्ष्या और लोभ के कारण लुप्त हो गए सद्गुण सारे. अब क्या सोचे आंखें मूंदे, अब क्या मांगे हाथ पसारे. गगन के तारे
तिल भर भूमि न देने वाला, सारी भूमि को छोड़ चला। राजमुकुट का अभिलाषी था, धूल की चादर ओढ़ चला। तिल भर भूमि न देने वाला, सारी भूमि को छोड़ चला। माझ्या शेवटच्या पुत्राचा सुद्धा वध झाला गांधारी, वध झाला. वध तर त्याचा आधीच झाला होता. आता केवळ प्राण गेले आहेत. दुर्योधनाच्या देहांताबरोबर कुरुकुलाचा सर्वनाश झाला महाराज, सर्वनाश झाला. कुरुकुलाचे सगळे दीपक विझले. आता फक्त अंधकारच. आपले जीवन अंधारात बुडून गेले महाराज. परंतु आपल्या आयुष्याला लागलेला हा काळीमा आपणच तर फासला आहे ना. आपल्याच हातून आपल्या कुळाचा नाश झाला आहे. परंतु आपल्या पुत्राबरोबर पांडवांच्या कुळाचा सुद्धा नाश झाला आहे. पांडवांचे 5ही पुत्र सुद्धा मारले गेले. अरे हे काय आपलं शिबिर आहे ना? कोणी केलं? हे काय झालं? कोणी आमचं शिबिर उद्ध्वस्त केले सैनिका? कोणी? सेनापती, कोणी धारष्ट केला आमच्या शिबिराची अशी अवस्था करायची? बोला सेनापती, बोला. कोणी रात्री अधर्माने आमच्या शिबिरावर आक्रमण केलं? कोणाची एवढी हिंमत झाली आमच्या शिबिरावर आक्रमण करायची? हे कुकर्म अवश्य हस्तिनापूरचा अंधसम्राट धृतराष्ट्राने करायला लावलेला असणार. त्यांच्या पुत्राच्या मृत्यूचा प्रतिशोध घेण्यासाठी सेना पाठवून हा विनाश केला असेल. नाही भीमसेनजी, हे सगळं अश्वत्थामाने करून आणले. अश्वत्थामाने कृत्य केले? होय महाराज. अश्वत्थामाच्या नेतृत्वाखाली कृपाचार्य आणि कृतवर्माने अचानक आक्रमण करून आपल्या सैनिकांना मारून टाकलं आणि शिबिराला आग लावली. आणि काय? आणि अश्वत्थामाने सेनापती दृष्टद्युम्न आणि महारथी शिखंडीचा वध केला. नाही, गुरुपुत्र अश्वत्थामा असा अधर्म नाही करणार. अवश्य करेल दादा. प्रतिशोधाच्या अग्नीमध्ये त्याला वेड लागलेला आहे. तो काहीही करू शकतो. आता तो अधर्मी कुठे आहे? त्याला शोधून काढा. आम्ही त्याला मृत्यूदंड देणार आहोत. महाराज, हे दुष्कर्म केल्यानंतर कृपाचार्य हस्तिनापूर आणि कृतवर्मा द्वारकेला जाण्याबद्दल बोलत होते. आणि तो भेकड अश्वत्थामा तो महर्षी वेदव्यासांच्या आश्रमात जाण्याबद्दल बोलत होता. नाही, नाही. हे काय झालं? नाही.
नाही नाही नाही, हे काय झालं? नाही नाही, उठा. नाही नाही, नाही 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 नाही. पुत्रा, काय झालं? काय झालं माझ्या पुत्रा? पुत्रा, हे काय झालं? काय झालं पुत्रा? हे असं कसं झालं? पुत्रा, डोळे उघड. पुत्रा, पुत्रा, डोळे उघड. डोळे उघड रे माझ्या बाळा, डोळे उघड. हा अनर्थ झाला बाळा, डोळे उघडणारे पुत्र. बाळा, डोळे उघड. उठ रे पुत्र, उठ. अरे पुत्रा, डोळे कसं झालं? बाळा, हे काय झालं? उठ ना रे बाळा, उठ ना. काय झालंय? केशवा, आम्ही विजयी होऊन सुद्धा पराजित झालो. आमचं सगळं लुटलं गेलं. दूत सभेत आमच्याशी शकुनी मामाने कपट केलं होतं आणि आता अश्वत्थामाने सुद्धा आमच्याशी कपट केलं. पुत्रा, आमच्या आयुष्याचे धन लुटून तो निघून गेला रे, निघून गेला अश्वत्थामा. अश्वत्थामाने माझ्या पुत्रांची हत्या केली. हो द्रौपदी, त्या भ्याडाने माझ्या पुत्रांना झोपेत मारले. बघ, त्यांच्या शरीरावर अजून पांघरून सुद्धा तसेच आहे. माझ्या पाचही पुत्रांना किड्यासारखा चिरडून चालता झाला तो. युद्धभूमीमध्ये मृत्यू सुद्धा ज्यांच्यापासून दूर व्हायचा त्यांना जाणतेपणी मारून टाकलं त्या कायरने. हो याज्ञसेनी, हो. आणि तरीही तो भेकड अजून जिवंत आहे. हे माहिती असून सुद्धा की हे सर्व कृत्य अश्वत्थामाने केलेलं आहे. त्याने आपल्या पुत्रांची निर्घृण हत्या केलेली आहे. तरी सुद्धा आपण पाषाणाचे पुतळे होऊन अजून का बसलो आहोत? जर आपल्या जागेत दुसरं कोणी असतं तर प्रतिशोधाच्या अग्नीत तो जळायला लागला असता. पाषाण वितळून ज्वालामुखीचा रस झाला असता. परंतु मी द्रौपदी पाषाण नाही, माता आहे, माता. माझे शरीर अग्नीने तयार झालंय. मी याज्ञसेनी आहे. मी त्या भेकडाला जिवंत राहू देणार नाही. मी माझ्या पुत्रांच्या मारेकराला सोडणार नाही. त्या भेकडाला मी परलोकी पाठवणार. मी नकुल, माझ्या बरोबर रथ घेऊन चालतो. जशी आज्ञा भ्राताश्री. तिथेच थांब भीमदादा, भीमदादा. नकुल, वेद व्यासांच्या आश्रमामध्ये चाल. हो. आम्ही त्याला जीवित ठेवणार नाही. तर जा, तो भ्याड जिथे कुठे लपून बसलाय त्याला शोधा. जा जा, त्याच्या शिराची इतकी शकले करा, इतकी शकले करा की साक्षात विधाता सुद्धा परत जोडणार नाही. माझ्या पुत्राच्या हत्येचा हाच प्रतिशोध असेल आणि हीच माझ्या सुडाची चरण सीमा असेल.
असंच होईल पांचाली, असंच होईल. सहदेवा, तू द्रौपदीची काळजी घे. अर्जुना चल. युधिष्ठिरा, पार्था थांब. द्रौपदी, तू पांडवांच्या मनात पुन्हा प्रतिशोधाचा अग्नी प्रज्वलित करून योग्य नाही केलंस. हे तू काय म्हणतोयस केशवा? हा अनर्थ झाल्यानंतर सुद्धा मी गप्प बसून राहणे उचित आहे? पण आता याहूनही मोठा अनर्थ होऊ शकतो. आता यावेळी या शिबिरामध्ये 5 शव पसरलेले आहेत. पण जर का अश्वत्थामा आणि पांडव एकमेकांना भिडले तर या पूर्ण विश्वात मृतदेह विखुरलेले दिसतील. परंतु केशवा. द्रौपदी, सांभाळ जरा स्वतःला. सहदेवा, द्रौपदीला धर्मराजाच्या शिबिरात घेऊन जा. जा लगेच. मला पांडवांना थांबवण्यासाठी शीघ्र जावं लागेल. चल सारथी, आम्हाला वेदव्यासांच्या आश्रमात घेऊन चल. जशी आज्ञा. थांब सारथी. वासुदेवा. धर्मराज, तुम्ही सगळे भीमदादा सारखेच बुद्धी सोडून क्रोधाने विचार करायला लागला. ज्यांच्या पुत्रांचा संहार अधर्माने झाला असेल त्यांची बुद्धी कशी काय कार्य करेल द्वारकाधीश? जर का तुम्हा सगळ्यांना पक्ष्यांसारखे फासे पारध्यांच्या जाळ्यात अडकायचंच असेल तर जा. जर का तुम्हाला तुमच्या पुत्रांच्या मारेकऱ्याला विजयाची अजून एक संधी द्यायची असेल तर जरूर जा. हे तू काय म्हणतो आहेस वासुदेवा? मी तुम्हाला सगळ्यांना समजवायचा प्रयत्न करतोय. तुम्ही ज्या अश्वत्थाम्याशी युद्ध करायला जाताय तो अश्वत्थामा या क्षणी क्रोधाच्या अग्नीत आंधळा झालेला आहे. त्याची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे. परंतु ज्या मनुष्याची बुद्धी भ्रष्ट होते आणि झोपलेल्या योद्धांना तो प्रतिशोध म्हणून हत्या करून टाकतो त्याला स्वतःला जगण्याचा काहीही अधिकार नाही. म्हणून आम्ही त्याला दंड द्यायला जात आहोत. परंतु दंड देणाऱ्याला अपराध्यापेक्षा अधिक शक्तिशाली व्हावं लागेल ना, नाहीतर तो त्या अपराध्याच्या उन्मत्त शक्तीचा शिकार होईल. कदाचित तुम्हाला कोणालाच हे माहित नाही की अश्वत्थाम्याकडे ब्रह्मशीर अस्त्र आहे. ब्रह्मशीर अस्त्र? ब्रह्मशीर अस्त्र? हो. परंतु अश्वत्थाम्याला हे महाअस्त्र कसं प्राप्त झालं? हे महाअस्त्र तर गुरु द्रोणाचार्यांनी केवळ मला प्रदान केलं होतं. नाही, जेव्हा हे महाअस्त्र गुरु द्रोणाचार्यांनी अर्जुनाला प्रसन्न होऊन प्रदान केलं होतं तेव्हा अश्वत्थाम्याने आपल्या पित्याकडे हट्ट करून हे अस्त्र प्राप्त करून घेण्यासाठी इच्छा दर्शवली होती. आपल्या पुत्राच्या हट्टासमोर विवश होऊन गुरु द्रोणांनी अश्वत्थाम्याला शेवटी ब्रह्मशीर अस्त्र प्रदान केले. ज्यावेळी त्यांनी अश्वत्थाम्याला हे अस्त्र प्रदान केलं तेव्हा त्यांनी त्याला अगदी व्यवस्थित बजावलं होतं. पुत्र अश्वत्थामा, हे एक महाभयंकर अस्त्र आहे. याला अस्त्रविद्येमध्ये ब्रह्मशीर अस्त्र असं म्हणतात. या अस्त्राचा प्रभाव इतका भयंकर आहे की ह्याचा एकदा जरी उपयोग केला तरी समस्त ब्रह्मांड राख होऊन जाईल. जलस्थळ आणि आकाशात राहणारे प्राणी, पशु, पक्षी, इतकंच काय झाडं, पानं, सगळ्यांचं अस्तित्व समाप्त होईल. याच्या तेजाने मोठे मोठे पर्वत आणि डोंगर अगदी कापसासारखे उडताना दिसतील. समुद्राचं पाणी आटून जाईल. प्रलय येईल अश्वत्थामा, प्रलय येईल. म्हणूनच हे महाभयंकर अस्त्र देण्याआधी मी तुला सावधान करतो आहे की हे ब्रह्मशीर अस्त्र लाकडी भात्यात नाही तर संयमाच्या भात्यात ठेवावे लागेल. ब्रह्मशीर अस्त्र बुद्धी आणि संतुलनाच्या धनुष्यावर चढवलं जातं आणि या महाविनाशकारी अस्त्राचा वापर केवळ धर्म संकटाच्या वेळी केला जातो. आपल्या वैयक्तिक शत्रुत्वासाठी या अस्त्राचा वापर कदापि केला जात नाही. एवढंच नाही, आपलं प्राण जरी संकटात असेल तरीही सुरक्षेसाठी याचा वापर करणे हे निषिद्ध आहे. पुत्रा, मी तुझा पिता आहे.
मला तुझा स्वभाव नीट माहीत आहे. तू खूप भावूक आहेस आणि पटकन उत्तेजित होऊन आपला विवेक आणि संयम सोडून वागतोस. जर का माझी चेतावणी न मानता तू या अस्त्राचा दुरुपयोग केलास तर तुला याचा भयंकर दंड भोगावा लागेल. तुम्ही निश्चिंत रहा पिताश्री. मी तुम्हाला वचन देतो की मी तुमच्या निर्देशाचे पालन अवश्य करेन. अश्वत्थाम्याने वचन दिलं, पण तरीही गुरु द्रोणाचार्यांना विश्वास नव्हता बसला. कारण ब्रह्मशीर अस्त्र प्राप्त झाल्यावर तो शक्तीच्या घमेंडीत मत्त झाला होता. तो स्वतःला सर्व शक्तिमान योद्धा समजू लागला होता. त्या शक्तीने उन्मत्त होऊन तो एक दिवस माझ्याकडे द्वारकेला आला होता. हे द्वारकाधीश, माझे पिता गुरु द्रोणाचार्यांनी माझ्यावर अपार कृपा केली आहे. मला त्यांनी सर्व श्रेष्ठ विनाशकारी शस्त्रे आणि अस्त्रे प्रदान केली आहेत. हो, पण तरीही शस्त्र ग्रहण करायची इच्छा अजून समाप्त झाली नाहीये. म्हणून त्यांनी मला एक महाभयंकर अस्त्र, ब्रह्मशीर अस्त्र प्रदान केले आहे, ज्याचा सन्मान देवता सुद्धा करतात. आज तेच अस्त्र माझ्याकडे असंच पडलं आहे. हो यदुकुल श्रेष्ठ, आता मी सर्वशक्तिमान झालो आहे. विश्वातला सर्वश्रेष्ठ योद्धा झालो आहे. यात काहीच संदेह नाहीये अश्वत्थामा. ही तर अतिशय आनंदाची गोष्ट आहे. परंतु द्वारकाधीश, मी अजून इतका प्रसन्न नाहीये. पण का? कारण माझ्या भात्यात जितकी अस्त्रशस्त्र आहेत त्यांच्या बळावर मी ह्या संपूर्ण पृथ्वीवर विजय प्राप्त करू शकतो. परंतु देवता, यक्ष, गंधर्व आणि नागलोक विजय प्राप्त करण्यासाठी मला ही शक्ती पुरेशी नाहीये. मला त्यांच्यावर सुद्धा विजय प्राप्त करून अजेय व्हायचे आहे. अरे म्हणजे अजेय होण्यासाठी तू ब्रह्मदेवाची तपस्या करून आणखी एखादं अस्त्र प्राप्त करणार आहेस का? नाही 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 नाही, मला तपस्या करण्यात वेळ घालवायचा नाहीये. तुला वेळ घालवायचा नाहीये मग काय? मला तुम्हाला दान द्यायचे आहे. हो, तर तुला मला दान द्यायचं आहे. हो, मी तुम्हाला वरदान म्हणून माझे ब्रह्मशीर अस्त्र देऊ इच्छितो आणि तुमच्याकडून मला सुदर्शन चक्र हवं आहे. अच्छा, तुला माझं सुदर्शन चक्र प्राप्त करून देवतांशी युद्ध करून अजेय व्हायचं आहे. हो, मग ठीक आहे, मी तुला माझं सुदर्शन चक्र द्यायला तयार आहे. पण तुझ्याकडे माझं सुदर्शन चक्र धारण करण्याची क्षमता आहे का? द्वारकाधीश, असं बोलून आपण माझ्या बाहुबलाचा अपमान करता. माझ्यात सुदर्शन काय, समस्त पृथ्वीचा भार उचलायची क्षमता आहे. जर का गुरुद्रोण पुत्र अश्वत्थाम्याला त्याच्या बाहुबळावर इतका विश्वास आहे तर हे अश्वत्थामा, मी तुला माझं सुदर्शन चक्र द्यायला तयार आहे. तू ते धारण कर. ठीक आहे. हे सुदर्शन, गुरुपुत्र अश्वत्थामा यांच्या मनात आपल्याला धारण करण्याची खूप इच्छा आहे. तुम्हाला त्यांच्याकडे ठेवून त्यांना त्यांच्या शौर्याची शोभा अधिक वाढवायची आहे. म्हणून जा, आता तुम्ही अश्वत्थाम्याकडे निघून जा. नाही नाही, हे केशव, मला नको तुमचं सुदर्शन चक्र. परत घ्या हे चक्र. मला नको, मला नको हे. जशी तुझी इच्छा. हे परत 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 घ्या. ह्याचा अर्थ असा झाला की आजवर आपण एका मोठ्या भ्रमात होतो की अश्वत्थामा एक खूप बुद्धिमान आणि धैर्यवान योद्धा आहे. परंतु नाही, आज आपला भ्रम नाश झाला.
आणि आपल्याला त्या अधर्मी माणसाचे सत्य कळून चुकलं. म्हणूनच आता आपल्याला क्षणभर सुद्धा विलंब करता कामा नये. भीम आणि अश्वत्थामा एकमेकांशी भिडायच्या आधी आपल्याला तिथे पोहोचलं पाहिजे, नाहीतर अनर्थ होईल. हो वासुदेव, तुम्ही बरोबर बोललात. आपल्याला शीघ्र भीमसेनाच्या रक्षणासाठी गेलं पाहिजे. चला युधिष्ठिर दादा, चला. चल केशव. चल पार्था. चला सारथी. नकुल, अजून वेग वाढव. हो भ्राताश्री. हा. भीमाचा रथ. भीम जिवंत आहे असं कसं होऊ शकतं? मी तर त्याला मारून टाकलं होतं. ज्याला देवाचं पाठबळ असेल त्याला कोण मारू शकेल? परंतु मी तर त्या 5 पांडवांना माझ्या या हातांनी मारून टाकलं होतं. तो तुझा भ्रम होता. जेव्हा प्रभू श्रीकृष्ण पांडवांचे रक्षण करत आहे तेव्हा तू किंवा आणखी कोणीही पांडवांचा वध कसा करू शकेल? परंतु मी त्या 5 पांडवांना यमसदनी पाठवलं होतं. माझे हात पांडवांच्या रक्ताने भिजवले होते. तू ज्यांना पांडव समजून मारलंस ते पांडव नव्हते, तर त्यांचे 5 पुत्र होते. द्रौपदीचे पुत्र होते ते. नाही. अश्वत्थामा, कुठे जातो आहेस अश्वत्थामा? हे प्रभू, हे 5 पांडव माझा वध करण्यासाठी इथे आले. मी त्यांच्या क्रोधाग्नीत भस्म व्हायच्या आधी मला इथून निघून जायचे आहे. अर्थात तू जीव वाचवण्यासाठी पळून जात आहेस. हो भगवंत, ह्या वेळी मी पांडवांचा वध करण्याच्या स्थितीमध्ये नाहीये. पण कुठल्या तरी अन्य दिवशी मला त्यांचा वध करता आला पाहिजे, म्हणून मी इथून जातो आहे. भ्राताश्री थांबा. हे नराधमा, पळून जाण्याचा नको प्रयत्न करूस. आकाशात जा किंवा पाताळात जा, तू माझ्याकडून नाही वाचू शकणार. थांब अश्वत्थामा, थांब. सारथी लवकर चल. सारथी रथ अजून जोरात चालव. आणखी जोरात चालव, जोरात. थांब अश्वत्थामा, थांब थांब. थांब अश्वत्थामा, थांब थांब. हे अधर्मी भीम, तू माझा नाही स्वतःच्या मृत्यूचा पाठलाग करतोयस. जर का जीवित राहायचे असेल तर माझा पाठलाग बंद कर, नाही तर तुम्हा सर्व पांडवांचा विनाश करण्यासाठी मी विवश असेन. अरे भित्र्या, सर्वनाश तर मी तुझा करणार आहे. आता तू माझ्या हातून नाही वाचायचा. हे बघ, माझा क्रोध महाभयंकर आहे आणि हा प्रकोप फक्त तुम्हा पांडवांवरच नाही तर पृथ्वीवरच्या सर्व प्राणी मात्रांवर परिणाम करेल. हो, तुम्हाला सगळ्यांना जाळून भस्म करून टाकेल.